बातमी आहे निलंगा येथून। मसलगा हाडगा प्रकल्प दुरुस्तीसाठी काँग्रेस आक्रमक, अन्यथा काँग्रेस शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडणार। निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मसलगा मध्यम प्रकल्प आणि हागडा लघु प्रकल्पाच्या पाळूला भेगा पडल्याने मध्यम प्रकल्पातून 50% तर हागडा लघु प्रकल्पातून 100% पाणी सोडल्याने यावर्षी शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या दोन्ही प्रकल्पाच्या आजूबाजूला जवळपास 20 गावातील शेतकरी आणि गावकरी वास्तव्यास आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवल्याने गावातील शेतकरी गावकरी त्रस्त आहेत। गावातले बोरला दरवर्षी 12 महिने पाणी पुरवठा होत होता, मात्र प्रकल्पाचा पाणी सोडल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विहीर आणि बोरचे पाणी कमी झाले आहे। येत्या 2 महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल, त्यापूर्वी दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे। मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन असल्याचे दिसून येते। जर दोन्ही प्रकल्पाची दुरुस्ती यावर्षी नाही झाली तर पुढल्या वर्षी दोन्ही प्रकल्प कोरडे पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। या प्रकल्पामुळे परिसरातील मसलगा, तुपडी, गौर, शिवणी, कोतल, आनंदवाडी, शेडोळवाडी, वडगाव, हागडा, उमरगा, हाडगा, ताजपूर, मुगाव, निठूर, राठोडा, आंबेगाव, मेन, अंबुलगा, हनुमंतवाडी आणि इतर अशा 20 गावातील शेतकऱ्यांना मोठा नुकसान होणार असून या गावातील शेतकरी चिंतेत आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसात दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जलद गतीने प्रशासनाने काम सुरू नाही केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन्ही प्रकल्पावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी उपविभागीय अधिकारी निलंगा यांना दिलेल्या निवेदनात दिले आहे। या निवेदनावर अभय साळुंके, अजित माने, सुधाकर पाटील, अमित शेख, अजित नाईकवाडे, विजयकुमार पाटील, पंकज शेळके, नारायण सोमवंशी, सिराज देशमुख, लाला पटेल, महेश देशमुख, प्रमोद मरुरे, समद शेख, अपरिजित मर्गने, धनाजी चांदुरे, गोविंद सूर्यवंशी, मुजीब सौदागर, तुषार सोमवंशी, सबदर कादरी, साजन शिंदे, तुराब बागवान, संदीप मोरे पाटील, हनुमंत आलमले, बालाजी दूधभाते यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आपल्या निलंगा तालुक्यातल्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला मसलगा मध्यम प्रकल्प पाळूला भेगा पडल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही तिथं आंदोलन केलं। खासदार साहेबांनी सुद्धा भेट दिली। एवढं करून सुद्धा यंदा ही उन्हाळ्याची वेळ आहे। आता त्याची दुरुस्ती सगळे इस्टिमेट वगैरे त्यांची प्रशासकीय तयारी सगळी हिवाळ्यात व्हायला पाहिजे होती आणि उन्हाळ्यात त्याच्या दुरुस्तीला सुरुवात व्हायला पाहिजे होती। अर्धा उन्हाळा संपला तरी प्रशासनाने त्या कामाला सुरुवात केलेली नाही। हाडगा लघु प्रकल्प सुद्धा पाळू फुटल्यामुळं त्या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं 100% पाणी सोडावं लागलं। मसलगा प्रकल्पातून 50% पाणी सोडावं लागलं। त्यामुळे दोन्ही प्रकल्प सध्या कोरडे पडलेत। साधारणतः शेडोळ आणि निटूर सर्कल मधल्या 20 ते 25 गावच्या पिण्याची पाण्याची योजना आणि शेतीचं पाणी, विहीर, बोर हे सगळं या दोन्ही प्रकल्पावर अवलंबून आहेत। दोन्ही प्रकल्प कोरडे पडलेत। मार्चच्या सुरुवातीपासून बोर गुचक्या खायला चालू केलेत आणि प्रशासनाचं मात्र लक्ष नाही। सत्ताधारी तिकडे लुटण्यावर मशगूल आहेत, प्रशासन इतर लुटण्यावर मशगूल आहे आणि मध्येच ते किमान कौशल्यासारखे काहीतरी फंडे काढून भ्रष्टाचार करण्याकडे एवढं मशगूल आहे सरकार। आणि आमदार तर कुण्या धुंदीत आहेत, कुण्या नशेत आहेत, आमदारला त्यांच्या देवालाच माहीत। शेतकऱ्याला मात्र सताड वाऱ्यावर सोडण्यात आलेला आहे। याचा निषेध करून आज आम्ही प्रशासनाला गंभीर असं निवेदन दिलंय, सज्जड इशारा दिलाय। 8 दिवसाच्या आत या दोन्ही प्रकल्पाचं काम सुरू नाही झालं तर मसलगा मध्यम प्रकल्पावर जाऊन तिथल्या बाजूच्या 20-22 गावच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडेल आणि कोणत्याही परिस्थितीत या पाळूची दुरुस्ती, दोन्ही प्रकल्पाची दुरुस्ती करायला भाग पाडेल, पावसाळ्याच्या अगोदर। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।